या नावाच्या मुलींना मिळतात श्रीमंत नवरे. जाणून घ्या, तुमचं नाव तर यात नाही ना? मित्रांनो, प्रत्येक मुलीची अशी ख्वाहिश असते, असं तिचं स्वप्न असतं की तिला एखादा हँडसम, सुंदर आणि श्रीमंत पती मिळावा. कोणतीही तुम्ही मुलगी घ्या, तिला वाटतं की ती एखाद्या चांगल्या घरामध्ये लग्न करून जायला हवी. फक्त मुलींचीच नव्हे तर तिच्या आई वडिलांची आणि कुटुंबियांची सुद्धा हीच अपेक्षा असते की मुलगा हा वेल सेटल्ड असावा, त्याच्याकडे भरपूर पैसा पाणी असावं, समाजामध्ये चांगला मान सन्मान असावा, एक स्टेटस असावा, अशा सर्व अपेक्षा त्यांच्या असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की ज्योतिषशास्त्रानुसार फक्त 3 नावाच्या मुली या 3 अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या मुली श्रीमंतपती मिळवतात. बाकीच्या मुलींना सुद्धा त्यांच्या भाग्यानुसार, नशिबानुसार श्रीमंतपती मिळतात. मात्र ज्या मुलींची नाव या 3 अक्षरापासून सुरू होतात त्यांना श्रीमंत मुलं मिळण्याचे चान्सेस हे 65% असतात. 65% चान्स असतात. मित्रांनो, तुम्ही मनागर मानू नका. मात्र ज्या मुलीचं नाव या 3 अक्षरापासून सुरू होतं अशा मुलींना श्रीमंत पतीच मिळतात. मित्रांनो, ही अक्षर कोणती आहेत आणि या मुलींची वैशिष्ट्य कोणती असतात हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले जे अक्षर आहे ते आहे आर. इंग्रजीमधील आर हे जे अक्षर आहे या नावापासून ज्या मुलीचे नाव सुरू होतं अशा मुलींना श्रीमंत पती मिळतात. या मुली ज्या मुलाशी लग्न करतात तो मुलगा दिसायला सुंदर असतो, हँडसम असतो आणि समाजामध्ये त्याचं स्थान सुद्धा बऱ्यापैकी उंचावलेला असतो. असा मुलगा हा आपल्या पत्नीची नेहमी काळजी घेतो. आपल्या पत्नीच्या लहान सहान गोष्टींची सुद्धा तो अगदी बारकाईने काळजी घेतो. म्हणजेच आर या नावापासून ज्या मुलीचं नाव सुरू होतं अशा मुली या खरोखर भाग्यवान असतात, कारण त्यांना श्रीमंत पती बरोबर एक काळजी करणारा आणि केअरफुल अशा प्रकारचा पती मिळतो. मित्रांनो, आता जाणून घेऊया दुसरं जे अक्षर आहे ते आहे यस. इंग्लिश मधील अक्षर आहे यस. या नावाच्या मुलींना सुद्धा श्रीमंत पती मिळतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या नावाच्या ज्या मुली असतात त्यांना पती मिळण्यामध्ये जास्त अडचणी येत नाही. अगदी सहजासहजी यांचे विवाह जुळून येतात. विवाहामध्ये अडचणी येत नाहीत आणि त्यांचा जो पती असतो तो श्रीमंत तर असतोच, मात्र पिढ्यानपिढ्या श्रीमंती या लोकांकडे चालून आलेली असते. अगदी म्हणजे आयुष्य आरामामध्ये जीवन जाईल अशा प्रकारे यांना पती मिळतो. पुढील पिढ्यांना काही कष्ट न करता भरपूर पैसा उरेल इतकी संपत्ती यांच्याकडे असते. थोडक्यात गर्भ श्रीमंत अशा प्रकारचे व्यक्ती या मुलींना मिळतात. मित्रांनो, तिसरं जे अक्षर आहे ते आहे ए. या अक्षरापासून ज्या मुलीचं नाव सुरू होतं अशा मुलींना सुद्धा खूप श्रीमंत लोक मिळतात आणि एक एव्हरग्रीन प्रकारचं व्यक्तिमत्व यांना मिळत असतं. म्हणजेच काय तर या मुलींना जो पती मिळतो त्याचा स्वभाव हा अतिशय शांत मात्र तितकाच रुबाबदार आणि देखणापणा ज्याला आपण म्हणतो, एक खूप हँडसम अशा प्रकारची पती यांना मिळतो आणि यांचा स्वभाव सकारात्मक असतो. म्हणजेच प्रत्येकाला समजावून घेणारा. आपल्या पत्नीची तर ते काळजी घेतातच, पण इतर लोकांची सुद्धा खूप सामंजस्याने वागवतात आणि यांचा हा स्वभाव मरेपर्यंत टिकतो. म्हणजेच अगदी जीवन आहे जीवनभर याचा हा स्वभाव कधीही बदलत नाही. अगदी एव्हिन अशा प्रकारचं खूप माणसं जोडली जातात. समाजामध्ये सर्वोच्च स्थान अशा लोकांना असतं. पैसा हा भरपूर असतोच, पण पैशापेक्षाही यांना मान सन्मान खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. तर अशा प्रकारचे पती ए या अक्षरावाल्या मुलींना मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जी 3 अक्षरे मी सांगितले आर, यस आणि ए ही रास नाव आहेत. म्हणजेच तुम्ही ज्यावेळी कुंडली काढता त्यावेळी त्या कुंडलीमध्ये तुमचं जे रास नाव असतं हे रास नाव या अक्षरापासून सुरू व्हायला हवं. कदाचित असं होईल की नाही, तुम्ही म्हणाल की आता होणाऱ्या मुलीचं नाव आम्ही या आर, यस आणि ए पासून ठेवू. मित्रांनो, असं करू नका. जे रासनाव येतं त्या रास नावावरती ही सगळी ज्योतिषशास्त्राची गणित आधारित असतात आणि फक्त 65% मुलींनाच हे नशीब अशा प्रकारे मिळतं. उर्वरित ज्या मुली असतात 35% यांना मात्र त्यांच्या नशिबानुसार त्यांनी पूर्वजन्मामध्ये जी काही पाप पुण्याची कार्य केली असतील त्यानुसार त्यांना त्या प्रकारचे पती मिळत असतात. धन्यवाद मित्रांनो.